नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर काश्मीरमध्ये लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न. एक दहशतवादी ठार. गेल्या 4 दिवसात झालेल्या अनेक चकमकीत एकूण 14 दहशतवादी ठार. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अमित शहा. देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही. मध्य प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं बेमुदत उपोषण सुरू. शेतकरी संपाचा तिढा सुटावा यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या मंत्री गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा शेतकरी सुकाणू समितीचा निर्णय. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. कांदा उत्पादक शेतकरी सुखावला. राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भातील नवीन धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार. आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचं आश्वासन. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सिमॉन हेलेप आणि जेलेना ऑस्टेपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आणि राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे आगेकूच सुरू. रायगड सिंधुदुर्गात पाऊस. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार. आणि सविस्तर वृत्त. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यातल्या गुरेज भागात लष्करानं आज नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असताना लष्करानं केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलं. उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गेल्या 4 दिवसात लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत आतापर्यंत 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं. त्या छत्तीसगडमध्ये बोलत होते. विकासाच्या मार्गावर आगेकूच करणारा भारत वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे असं ते म्हणाले. मुद्रा बँकेद्वारे 7,64,00,000 लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 13,000 गावात वीज पोहोचली असून 3 वर्षात 3.5 कोटींपेक्षा अधिक शौचालये बांधली असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधितच आहे असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला. एका खासगी वाहिनीवरचे सीबीआयचे छापे हे काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच चालू आहेत आणि त्या वाहिनीची चौकशी सुरू आहे असं नायडू म्हणाले. DAVPच्या वतीनं आयोजित 7 है विश्वास है हो रहा विकास है या प्रदर्शनाचं आज चेन्नईत नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते. मोठमोठे घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहेत अशी टीका त्यांनी केली. गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही आणि हेच आमचं यश आहे असंही नायडू म्हणाले. देशभर योगाचा प्रचार करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 100 योग पार्कची उभारणी करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय आरोग्य संपादकांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही सर्व केंद्र वर्षभर कार्यरत राहणार असून त्यांची देखभाल योगाभ्यास संस्था तसंच इतर संस्थांतर्फे केली जाणार आहे. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी लखनौ इथं मुख्य कार्यक्रम होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं स्थान उंचावण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवलाय असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आयोजित सबका साथ सबका विकास या कार्यशाळेत ते आज बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरकारनं गेल्या 3 वर्षात सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. कर्ज फेडण्याच्या बाबतीत कोकणातले शेतकरी अग्रेसर असल्याचं त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. राज्यात सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत होणाऱ्या मंत्री गटाच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घेण्यात आला. मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर झाला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुकाणू समिती ठाम असून शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आम्ही उद्याच्या बैठकीत करणार असल्याचं शेट्टी म्हणाले.
अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्य प्रदेशात झालेल्या उग्र आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. बच्चू कडू वगळता अन्य सर्व नेते या बैठकीत आणि पत्रकार परिषदेला उपस्थित होते. उद्याच्या बैठकीत आम्ही सरकारची भूमिका समजून घेऊन आंदोलनाची पुढली दिशा निश्चित करू, असं कडू म्हणाले. दरम्यान सुकाणू समितीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. मध्य प्रदेशात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आजपासून बेमुदत उपोषणाला बसलेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी हे उपोषण सुरू केलंय. शेती आणि शेतकरी ही सरकारची प्राथमिकता असून शेतकऱ्यांशिवाय कुठलेही राज्य प्रगती करू शकत नाही, असं चौहान यांनी उपोषणाला प्रारंभ करताना सांगितलं. राज्याचा विकास आणि जनतेचं कल्याण हे राज्य सरकारचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले. शेतांमध्ये पाणी पोहोचवण्याला सरकार प्राधान्य देत आहे, असं ते म्हणाले. आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान मंदसौरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या योजना समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. पुणे शहरात मोदी फेस्टचं उद्घाटन आज गिरीश बापट यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. अज्ञानातून आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी योजनांचा अभ्यास केला पाहिजे. तसंच नागरिकांनी मोदी फेस्टला भेट देऊन योजना समजावून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 300 शहरांमध्ये मोदी फेस्टचं आयोजन केलं. त्यात पुण्याचा समावेश आहे. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि जयंत सिन्हा प्रदर्शनाला भेट देणार असून 13 जूनपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं ठेवण्यात आलं, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यानं राज्यातील कांदा उत्पादक आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळवणं शक्य होणार आहे. राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी आणि रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असं आश्वासन आरोग्य राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज सोलापुरात दिलं. महाराष्ट्र शासन परिचारिका महासंघाची 18वी द्वैवार्षिक राज्यव्यापी परिषद सोलापूर इथं भरवण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सभागृहात आयोजित परिषदेचं उद्घाटन नामदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यभरातील शेकडो परिचारिका उपस्थित आहेत. या परिषदेत परिचारिकांच्या विविध मागण्या आणि बदलत्या वैद्यकीय सेवा सुविधा या विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. शेतमालाला किफायतशीर दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून गेल्या 3 वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी आज परळी रेल्वे स्टेशन इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्यासह नगर परिषद सभापती, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा इथं धिंड काढलेल्या पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि मदत म्हणून 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. 40 वर्षीय दलित महिलेला गावातल्या नागरिकांनी मारहाण करून तिची नग्न धिंड काढल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेतल्या आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानं कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये मदत देणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं.
चोरीच्या आरोपामध्ये एखादी महिला ठीक आहे, जर चोरीचा आरोप आहे पण ठीक आहे, पण अशा पद्धतीनं तिची दिंडबिंड काढणे हा प्रकार मला वाटतं अत्यंत भयावह आहे आणि त्यास दुर्दैवी पण आहे महाराष्ट्रासाठी. मुख्यमंत्री निधीतून आम्ही त्यासाठी 5 लाख रुपये त्यांना मदत करत आहोत. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयातले जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास सोनटके गैरहजर होते. ही बाब आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या निदर्शनाला आणून देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणीही बडोले यांनी केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीत तिसरी मानांकित सिमॉन हेलेप आणि लॅटिव्हियाची जेलेना ऑस्टेपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. पुरुष एकेरीत राफेल नदाल आणि स्टॅनिस्लास वावरिंका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल. 3 वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिंकानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात 9 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थेईमला पराभूत केलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच सुरू असून हा पाऊस रत्नागिरीत हर्णे बंदर तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचंही ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू असून दुपारी पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. नागपूरमध्ये रिमझिम पाऊस पडत असून अकोला आणि अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण आहे. भिवंडी शहरात काल रात्री मुसळधार पावसामुळे एक इमारत कोसळली. दरम्यान येत्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागानं दिलाय. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 41 आणि 26, पुणे 33 आणि 24, औरंगाबाद 33 आणि 22, नाशिक 29 आणि 24, कोल्हापूर 27 आणि 22, रत्नागिरी 27 आणि 24, सोलापूर 33 आणि 21, अमरावती 32 आणि 25 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. उत्तर काश्मीरमध्ये लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न, 1 दहशतवादी ठार. गेल्या 4 दिवसात झालेल्या अनेक चकमकीत एकूण 14 दहशतवादी ठार. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अमित शहा. देशात प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची ग्वाही. मध्य प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं बेमुदत उपोषण सुरू. शेतकरी संपाचा तिढा सुटावा यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या मंत्री गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा शेतकरी सुकाणू समितीचा निर्णय. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ, कांदा उत्पादक शेतकरी सुखावला. राज्यातल्या शासकीय परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भातील नवीन धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार, आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचं आश्वासन. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सिमॉन हेलेप आणि जेलेना ऑस्टेपेंको यांच्यात विजेतेपदासाठी लढत. आणि राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू, रायगड सिंधुदुर्गात पाऊस, राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. मुंबई उच्च न्यायालयानं अतिरिक्त चटई निर्देशांक देऊन समूह पुनर्विकास म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यावर दिलेली स्थगिती उठवत या योजनेला मान्यता देण्याचा निर्णय दिलाय. यामुळे मुंबई उपनगर, ठाणे तसंच नवी मुंबई परिसरातील समूह पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय. या पार्श्वभूमीवर संभाव्य पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.